नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत। इयत्ता 8वीचं 9वं प्रकरण सुरू आहे मित्रांनो, सूट आणि कमिशन। सूट ह्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगितला। जर तुम्हाला छापील किंमत आणि विक्री किंमत जर माहिती असेल तर सूट काढता येते। म्हणजे छापलेल्या किमतीतून विक्री किंमत जर वजा केली तर आपल्याला सूट मिळत असते मित्रांनो। अगदी बिलकुल त्याच्यावरच आधारित असलेलं आपलं पाचवं उदाहरण या ठिकाणी बघा। सराव संच 9.1 मधलं पाचवं उदाहरण। आधीचे 4 उदाहरणं पहिल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत। 5व्या उदाहरणापासून आपण इथं सुरुवात करत आहोत। 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सरची किंमत आहे 2300 रुपये, म्हणजे 2300 रुपये। ग्राहकास त्या गिराहिकाला तो 1955 रुपयास मिळत असतो किंवा मिळतो, तर गिराहिकास मिळालेली शेकडा सूट तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली। सुरुवातीला असा विचार करणार, त्या मिक्सरची छापलेली किंमत म्हणजे छापील किंमत किती आहे ती बघूया, आणि नंतर तो मिक्सर किती रुपयाला विकला ते आपण बघूया। चला तर 2300 रुपये छापील किंमत आहे, म्हणून या ठिकाणी मी 2300 रुपये लिहितो। 2300 रुपये छापील किंमत 2300 रुपये। त्याच्यानंतर तो मिक्सर विकला केवढ्याला मित्रांनो? 1950 रुपयाला, म्हणून त्याची विक्री किंमत जी आहे तुमची ती 1950 रुपये, जी ती काय झाली तुमची विक्री किंमत। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सूट काढायची। सूट काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, छापील किंमत वजा विक्री किंमत केली का आपल्याला सूट मिळत असते, आणि म्हणून छापील किंमत आहे तुमची 2300 वजा विक्री किंमत आताच लिहिली 1955 रुपये। मग आता 2300 मधून 1955 रुपये ही वजाबाकी करूया मित्रांनो। बघा, 2300 वजा 1955 ही वजाबाकी बघायची आपल्याला। चला तर पहा, 0 आहे म्हणजे 10 मधून 5 गेले तुमचे 5 उरतात, कॅरी 1 केला, हातच्याला 1 दिला, 5 आणि 1 6 तुमचे 10 मधून काढायचे 4 उरतील, पुन्हा कॅरी 1 करा, 9 आणि 1 10 13 मधून 10 गेल्यानंतर 3 उरतील, कॅरी 1 करा, 1 आणि 1 2 2 2 गेल्यानंतर 0, म्हणजे वजाबाकी तुमची किती आली? 345 रुपये। किती? 345 रुपये ही सूट आली मित्रांनो। कितीवर सूट आहे ही लक्षात घ्या। छापील किंमत 2300 रुपयाची वस्तू घेतली तर तुम्हाला 345 रुपये सूट मिळत असतील, तर तुम्हाला विचारलं काय, ही जी सूट काढली ना हिची शेकडा सूट काढा। शेकडा सूट म्हणजे काय? 100 रुपयाची वस्तू असेल तर किती सूट मिळणार? जसं 2300 रुपयाची छापील किंमत असेल तर तुम्हाला 345 रुपये सूट मिळते। तर त्याच्याऐवजी जर 100 रुपये तुमची छापील किंमत असेल तर ती वस्तू कितीला मिळेल? यालाच म्हणतात शेकडा सूट। ओके, मग आता या ठिकाणी शेकडा सूट काढणार आपण। शेकडा सूट, चला शेकडा सूट काढायची असेल तर आपण कसं लिहिणार पहा। 2300 रुपये छापील किंमत, छेदस्थानी 2300 रुपये छापील किमतीवरती 345 रुपये सूट मिळाली, म्हणजे 2300 रुपयापैकी 345 सूट तुम्हाला जर मिळत असेल तर 100 रुपये जर किंमत असेल तर 100 किती असा त्याचा अर्थ, म्हणून 100 त्याला गुणायचं। ओके, शेकडा काढतोय, शेकडा सूट, म्हणून याला आपण 100 गुणतोय। 2300 रुपये किमतीवरती 345 रुपये सूट असेल तर 100 रुपयावरती किती असा त्याचा अर्थ झाला, त्यालाच शेकडा सूट असे म्हणतात। ओके, चला ह्या ठिकाणचे तुमचे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले मित्रांनो, उरले तुमचे 345, छेदस्थानी तुमचे 23। ओके, 23 न भाग द्यायचा, 23 चा पाडा आला पाहिजे तुम्हाला। तर चला तर 23 चा पाडा म्हणूया। चला, 23 1 23, 23 1 23, 34 मधून 23 कटले, 34 मधून 23 कटले, 11 उरले, 11 तो पुढचा 5, 115 संख्या तयार झाली, आणि 115 संख्या तयार झाली तर 23 चा पाडा बघा, 23 पंचे 115 होता, 23 पाचे 115, म्हणजे जिथे या ठिकाणी किती आला तुमचा 15 भाग दिला मी, तर उत्तर किती आलं तुमचं 15%, शेकडा 15 सूट, ही शेकडा सूट आहे। शेकडा सूट बरोबर 15%। अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे, व्यवस्थित घेऊन घ्या मित्रांनो। पहा मित्रांनो, 6वा प्रश्न आहे, दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11% सूट देतो, शेकडा 11 सूट देतो।
दूरदर्शन संच म्हणजे काय, टीव्ही नाही का, टीव्ही घ्यायला गेलेत तर त्याच्यावर तो 11% तुम्हाला सूट देतो. तर त्यामुळे ग्राहकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती असेल आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं. सुरुवातीला आपण ह्या शेकडा 11चा विचार करू पहिल्यांदा आणि मग नंतर ह्या किमतीकडे येऊ मित्रांनो. बघा, शेकडा 11 सूट देणे म्हणजे काय, 11% सूट देणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल, ती वस्तू जर तिच्यावर छापील किंमत 100 रुपये असेल, त्याच्यावर 11% सूट दिली म्हणजे 11 रुपये सूट दिली, राईट. 11 रुपये जर सूट दिली तर ती वस्तू केवढ्याला पडायला पाहिजे, मग किती रुपयाला पडणार ती वस्तू, 89 रुपयास, राईट. म्हणजे याचा अर्थ काय, सूट जी दिलेली आहे तुम्हाला शेकडा म्हणजे 11% सूट आहे, लक्षात घ्या, दिलेली सूट 11%. मग याचा अर्थ छापील किंमत किती असेल, 100 रुपये. 100 रुपयावरती 11% सूट म्हणजे 100तनं 11 जर काढले तर तुमचे 89 रुपये राहतात. विक्री किंमत किती असते तुमची, 89. असा त्याचा अर्थ झाला, लक्षात घ्या. 11%चा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. 11% म्हणजेच काय, छापील किंमत 100 रुपये घेतलेली असते, त्याच्यावरती विक्री किंमत तुमची 89 रुपये असते आणि म्हणूनच त्याला 11% सूट असं म्हणतात. दोन्हींची वजाबाकी जर केली, 100तनं जर 89 वजा केले तर तुम्हाला कम्प्लीट 11% सूट मिळत असते, राईट. तेव्हा हे दोन्हींची बेरीज करा तर तुमची 100 होणार आहे. याचा अर्थ तुम्हाला कळाला. नंतर पुढे बघा, त्यामुळे तो गिरायकास तो संच म्हणजे तो टीव्ही किती रुपयाला मिळतो, मिळाला तो तुम्हाला 22,250 रुपयाला मिळाला. म्हणजे ती विक्री किंमत झाली, छापील किंमत नाही, ती तर शोधायची आपल्याला. मग 22,250 रुपये ही विक्री किंमत आहे मित्रांनो. या ठिकाणी 22,250 रुपये विक्री किंमत. मग छापील किंमत किती असेल ती शोधणार. मग ती आपण मानूया एक्स. काय म्हणायची, एक्स मानायची. म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत काढायची. ओके, चला तर मग आता बघा, हे उदाहरण सोडवत असताना आपण काय करणार पहा. आता हे दोन गुणोत्तर बनवणार आहेत मित्रांनो. वरती छापील किंमत आहे 100 रुपये, छेदस्थानी विक्री किंमत आहे 89 रुपये, बरोबर. जसे याची छापील किंमत भागिले विक्री किंमत घेतली, हे गुणोत्तर घेतलं, तसंच हे गुणोत्तर असतं. छापील किंमत तुमची एक्स रुपये आहे मित्रांनो, छेदस्थानी त्याची विक्री किंमत किती तुमची 22,250 रुपये. लक्षात घ्या, हे दोन्ही गुणोत्तर कधी पण सारखीच असतात. ओके, चला आता तिरकस गुणाकार करूया. याने याला गुणूया. बघा, 100 गुणिले तुमचे 22,250 आणि छेदस्थानी तुमचे किती येतं, 89 रुपये. जसेच तसे, बरोबर. इकडे उजव्या बाजूला किती येतात, एक्स येत. ओके, आता यालाच थोडस आपण आपल्या हिशोबाने थोडस व्यवस्थित लिहून घेऊ. बघा, उदाहरण इथून असं स्टार्ट झालेलं इकडं, लक्षात घ्या. मग आता हे एक्स बरोबर आपल्या सोयीसाठी 100 लिहितो मित्रांनो इथे, गुणिले 22,250 छेदस्थानी तुमचे 89 रुपये. ओके, आता याला भाग द्यायचा आहे. लक्षात घ्या, 89 इथं भाग जाणार नाही, पण 22,250 ला 89 भाग देऊ. भागाकार करूया, कारण भागाकार खूप मोठा आहे तो. मग आता ही बघा, 22,250 याला आपण कितीला भागणार आहे, 89 89 भागायचं. आता पहा, 89 भाग देणं म्हणजे 89 म्हणायची गरज नाही. 89 दुने किती होतात पहा, 9 दुने 18, 1808, हातच्याला 1, नंतर 2 8 16, हातच्याचा 1 17, 178 वजा करू. 178 वजा केले. बघा, इथून किती उरले तुमचे, 12 मधून 8 गेले, 4 उरले. नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा किती दिला, 0 1 दिला, 8 झाले. हे 8 12 मधून काढले, पुन्हा 4 उरलेत, राईट. त्याच्यानंतर पुन्हा हातच्या दिला, या ठिकाणी 0 झाले, 44 आले. पुढून घेतला तुमचा 5, किती घेतला, 5. पहा, मग आता 89 गुणिले आता 5 करून बघू आपण, एवढं येतं का, 89, 5 9 45, 45 5 हातच्या आलं 4, 5 8 40, 40 आणि 4 44. बघा, 445 म्हणजे 89 गुणिले 5 केले, पण
तर ह्या ठिकाणी किती येतात तुमचे 445. याची वजाबाकी केली 0, वरून घेतला 0 आणि हा म्हणजेच या ठिकाणी किती यायला पाहिजे मित्रांनो 250. ओके, कारण हा पुढचा 0 तुम्हाला या ठिकाणी ठेवावा लागेल. म्हणजे हा जो भाग गेला तुमचा पहा 100 गुणिले यानं भाग जो दिला ना 89 हे तुमचे झाले इथपर्यंत 25. 89 गुणिले 25 इथपर्यंतचा भाग आहे आणि त्याच्या पुढे हा 0 आहे. ओके, आणि म्हणून हे किती झाले तुमचे 250. साधा भागाकार हातून भागाकार नंतर करू शकतात. 89 ने 22,250 ला भागा बरोबर 250 येतंय का नाही चेक करा. ओके, मग ह्या ठिकाणी पहा आता 250 गुणिले 100 करायचे म्हणजेच 25 एक 25, राईट. 25 ने काय गुणायचं 25 एक 25, त्याच्यावर किती शून्य 1 2 3 3 शून्य. याचा अर्थ एक्स काय आहे तुमची छापील किंमत, म्हणजे त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती असेल तुमची 25,000 रुपये. लक्षात ठेवा किती रुपये 25,000 रुपये. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. पहिल्यांदा फक्त हे समजून घ्यायचं, त्याच्यानंतर दूरदर्शन संचाची छापील किंमत एक्स मानली, विक्री किंमत तुम्हाला दिलेली होती. त्याच्यानंतर हे गुणोत्तर आपण मांडलं, गुणोत्तर मांडल्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने लिहिलं आणि पुढे हे संक्षिप्त रूपात मांडत मांडत भाग देत गेलो आणि त्याचं उत्तर आलं तुमचं 25,000 रुपये. म्हणजे तो टीव्ही तुमचा 25,200 रुपयाला होता आणि तो विकला केवढ्याला, तो 22,250 रुपयाला विकला. अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, 7वं उदाहरण बघा. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट रुपये 17 मिळते, तर ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करायला सांगितल्यात. पहिल्यांदा ह्या शब्दाचा अर्थ घ्या लक्षात मित्रांनो. 10% सूट म्हणजे काय, याचा अर्थ 100 रुपयावरती 10 रुपये सूट असा त्याचा अर्थ आहे. मग 100 रुपयावर 10 रुपये सूट म्हणजे काय, त्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 10 रुपये सूट. म्हणजेच पहा, समजा त्या वस्तूची छापील किंमत 100 रुपये असं म्हटलं आपण. मग आता म्हणजेच ग्राहकास ती वस्तू केवढ्याला पडायला पाहिजे, किती रुपयाला पडेल, 100 रुपयाची वस्तू त्याच्यावर 10 रुपये जर सूट असेल तर किती पडेल ती 90 रुपयास. बरोबर, किती मिळते ती 90 रुपयास. म्हणजे कितीतून किती वजा करावी लागतील, म्हणजे 100 रुपये ही छापील किंमत आहे तिची, त्याच्यामध्ये सूट तुम्हाला 10 रुपये दिली म्हणजेच 10 हे वजा केले, 100तनं 10 वजा केले 90 रुपयास ती मिळते. याचा अर्थ काय मित्रांनो, म्हणजेच काय 10 रुपये सूट आहे. म्हणजेच काय 10 रुपये सूट, तेव्हा तिची विक्री किंमत किती, म्हणजे केवढ्याला विकली गेली, 10 रुपये सूट दिली म्हणजे काय 100तनं 10 वजा केले म्हणजेच ती किती रुपयाला विकली गेली, ती वस्तू 90 रुपयाला विकली गेली असा त्याचा अर्थ झाला नाही का. म्हणजेच जेव्हा 10 रुपये सूट देतो तेव्हा विक्री किंमत किती होणार तिची 90 रुपये. आता चला पुढे जाऊया. आता इथपर्यंतचा अर्थ कळाला तुम्हाला. आता इथून पुढे एकूण सूट 17 रुपये मिळते तर ती वस्तू केवढ्यास पडेल. मग आता बघा, जेव्हा 17 रुपये या ठिकाणी किती, हे 17 रुपये सूट, तेव्हा तिची विक्री किंमत किती असेल ते माहित नाही, ती आपण एक्स मानलेली या ठिकाणी. कळालं तुम्हाला, ती किती मानली एक्स. मग आता बघा, ही जी सूत्र लिहिणार आहे आपण या खाली गुणोत्तर लिहिणार आहे, ही एक्स इथे लिहिली आणि त्याला छेदस्थानी तुमचे 17. पहा, एक्स छेदस्थानी 17 बरोबर तुमचे हे 90 छेदस्थानी तुमचे 10. लक्षात घ्या, मी काय घेतो, विक्री किंमत एक्स, त्याला छेदस्थानी त्याची सूट 17 रुपये, याची विक्री किंमत 90, त्याची सूट 10 रुपये. हे जे गुणोत्तर असतं मित्रांनो, हे दोन्ही गुणोत्तर कसे असतात, सारखे असतात. पहा, एक जसाच तसा. मग हा 90 इथे तुमचा जसाच तसा या बॉक्समध्ये, आणि हा बॉक्स तर खालचा तुमचा 10चा जसाच तसा आहे. पहा, हे 90 आणि 10 हे जसेच तसे. हा बॉक्स ज्यावेळेस इकडे 90 कडे जाईल इकडे गुणिले होईल, म्हणजे हे 17 या ठिकाणी किती येतील तुमचे 17 येतील. किती येतील 17. त्याच्यानंतर काय करणार बघा, याच्यातला 0 याच्यातला 0 उडवल्यानंतर 17ला जर 9 गुणलं, 17 9 153, आणि मग ह्या ठिकाणी तुमचा गुणाकार किती येतो मित्रांनो 153 रुपये. म्हणजे ग्राहकास ती वस्तू किती रुपयास पडेल, 153 रुपयास पडते. अतिशय सोपं असं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या.
ओके मित्रांनो, 8वा प्रश्न बघा, किती सुंदर प्रश्न आहे. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून सांगतो. 25% छापतो तो, परंतु विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यात शेकडा फरक किती? बघा, एक वस्तू, त्या वस्तूची किंमत तो 25% वाढवून घेतो आणि त्याच्यावर छापतो. मूळ किमतीपेक्षा 25% किंमत वाढवून त्याच्यावर छापून देतो आणि ग्राहकाला काय सांगतो, तो 20% याच्यावर मी तुम्हाला सूट देतो. मग 20% सूट दिल्यानंतर तिची जी विक्री किंमत असेल, ती विक्री किंमत आणि मूळची किंमत याच्यातला फरक किती असेल आपल्याला हे शोधायला सांगितलं मित्रांनो. चला तर, खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. मग समजा दुकानदाराने ती वस्तू 100 रुपयास विकायचे ठरवले असं समजूया. सुरुवातीला तिची मूळची किंमत किती, 100 रुपये असं ठरवू. तिच्यावर आता 25% वाढून सांगणार आहे तो, त्याच्यावर 25% वाढून तो छापणार. म्हणून या ठिकाणी दुकानदारांनी केलेली वाढ किती आहे, 25%. 25% कोणत्या, ह्या 100 रुपयावरती 25%, म्हणजे 100 गुणिले 25%, म्हणजे 25 छेदस्थानी 100 असा त्याचा अर्थ. हे 100 कटले, हे 100 कटले, म्हणजेच किती रुपये वाढलेत मित्रांनो, 25 रुपये वाढलेत. किती, 25. आता पहा तिची मूळची किंमत, दुकानदाराने छापील किंमत किती झाली. मग आता त्याची पहा, तिची त्यांनी 100 रुपये किंमत ठेवलेली होती, त्याच्यात त्यांनी वाढवले किती, 25 रुपये वाढवले. म्हणजे ती वस्तू केवढ्याला झाली, 125 रुपयाला. आता त्या वस्तूवर किती छापलेत त्यांनी, 125 रुपये छापील किंमत बनवली त्यांनी. ओके, आता काय म्हणतो दुकानदार, ह्या किमतीवर म्हणजे या 125 रुपये किमतीवर मी तुम्हाला 20% सूट देतो. म्हणजे कोणत्या किमतीवर मित्रांनो, बघा, दुकानदार ह्या किमती सूट देतो. किती, 125 ला 20%. ह्या ठिकाणी 20% सूट सांगितलेली आहे. 25% वाढून घेतली आणि सूट देताना तो 20% सांगतो. मग याच्यावर 20% सूट काढूया. 125 ला 20% जर काढायचं असेल मित्रांनो, 20 छेदस्थानी 100 असं करावं लागतं. राईट. मग या ठिकाणी तुम्ही भाग देऊ शकता. 20 एक 20, 20 पाचे 100, नंतर 5 भाग द्या इकडं, 25 125 होतात. म्हणजे किती आले तुमचे या ठिकाणी, 25. वाटलंच तर मी या ठिकाणी सूट स्पष्ट लिहितो. तुमची सूट किती आली या ठिकाणी, 25 रुपये. ओके, पहा मग आता 25 रुपये सूट आली, 25 रुपये. आणि प्रत्येक दुकानदाराची प्रत्यक्ष विक्री केवढ्याची होईल. मग आता पहा, 125 रुपये वाढून झाल्यानंतर 125 रुपये झाले होते, त्याच्यावर सूट सांगितली त्यांनी 20% प्रमाणे. ती 20% प्रमाणे सूट होती ती 25 रुपये. म्हणजे ती 25 रुपये तुम्ही जर वजा केले मित्रांनो, तर बघा 125 मधून 25 गेल्यानंतर किती रुपये होतात तुम्हाला, 100 रुपये. मग आता पहा, प्रत्यक्षात ठरवली होती तुम्ही 100ची विकायचं, त्याच्यावर 25%ने वाढ केली, ती झाली तुमचे 125 रुपये. आणि गिराहकाला सांगताना तो म्हणतो मी तुम्हाला 20%ने सूट देतो. मग ती 20%ने सूट काढली 125 वरती, तर ते 25 रुपये आले. मग आता ते 25 रुपये सूट आहे इथे या ठिकाणी लिहिलं. मग आता त्याची प्रत्यक्ष विक्री दुकानदाराला देत, दुकानदार त्या ग्राहकाला काय म्हणेल, आता केवढ्याला विकेल. मग ती 125 मधून हे 25 रुपये वजा करावे लागतील सूट, म्हणजेच ती किंमत किती असू शकते तिची, 100 रुपयाला पडेल ती. राईट. मग आता ती वस्तू 100 रुपयाला जाईल. मग मला सांगा फरक बरोबर, प्रत्यक्ष विक्री किती झाली, 100 रुपये. आणि ठरवलेली किंमत किती होती, सुरुवातीलाच 100 रुपयाला विकायचे ठरवले होते. ठरलेली किंमत किती होती, 100 रुपये. मग प्रत्यक्ष विक्री आणि ठरलेली किंमत दोन्हीमधला जो फरक आहे तो किती आला तुमचा, 0 रुपये. आणि मग शेकडा फरक जर काढायचा असेल तर तो सुद्धा 0% फरक आहे. म्हणजे त्यांनी वाढवून सांगितलं आणि तुम्हाला सूट देतो तरी त्याला काही फरक पडला नाही. आणि म्हणून तो जो फरक आला तो तुमचा किती आला, 0% आला. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे मित्रांनो. मी आधी त्याच्यात वाक्य लिहून ठेवली होती आणि फक्त कृती टाईप हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.